परराज्यातील मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई झाली आहे। जव्हार नाशिक रोडवर साकी हॉटेलजवळ सापळा रचून 215 बॉक्स विदेशी मद्य जप्त करण्यात आले। या कारवाईत तब्बल 20 लाखांची आयसर गाडी ही जप्त करण्यात आली। डहाणू उत्पादन शुल्क विभागाचे सुनील देशमुख, पालघर भरारी पथकाचे अरुण चव्हाण यांच्या संयुक्त कारवाईत कंटेनरमध्ये ही विदेशी दारू पकडली। ही दारू दादरा नगर हवेली येथे विक्रीसाठी नेली जात होती। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत आहे 37.5 लाखांहून अधिक आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून अवैध मद्य तस्करी विरोधात कडक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। मात्र खबर देत असतात, त्यानंतर हे कारवाई करत असतात। मात्र दररोज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात परराज्यातील दारूची तस्करी होत असते, तर ग्रामीण भागातील बिअर शॉप व इतर बारमध्येही मोठ्या प्रमाणात दमन बनावटीची दारू विकली जात असल्याचे विशेष सूत्रांकडून समजते। त्यामुळे महिन्याला कारवाई दाखवायची आणि बिअर शॉपकडून 3,000 रुपये ते बार रेस्टॉरंट यामधून 8,000 रुपये कारवाईचा बडगा दाखवून आर्थिक मलिदा 0 नंबरच्या माणसाकडून ही वसुली दर महिन्याला केली जाते। त्यामुळे डहाणू उत्पादन शुल्क विभागाला टेबलाखालून 7 लाख रुपये तर पालघरच्या उत्पादन शुल्क विभागाला 5 लाख जमा होत असल्याचे विशेष सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे महाराष्ट्रात व पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दमन बनावटीची दारू सर्रास विकली जाते। मात्र कारवाई करणाराच महिन्यासाठी आर्थिक मलिदा घेत असल्यामुळे आर्थिक कारवाई करणार कोण, यामुळे शासनाचे नियम व या नियमांच्या आधारे आर्थिक संधी या उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना मिळत असते। त्यामुळे वाईन शॉपमध्ये व बारमध्ये सध्या सरकारने वाढवलेले उत्पादन शुल्क यामुळे बार, बिअर शॉप यांच्याकडे मद्यप्रेमी गिराहक कमी झाले। त्यामुळे लाईट बिल व इतर खर्च बघता सध्या बिअर शॉप चालवणे कठीण झाले। दुसऱ्या बाजूला दमन बनावटीची दारू सर्रास कमी किमतीत मिळत असल्यामुळे मद्यप्रेमी त्याकडे वळले। त्यामुळे पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ताडी व्यवसाय होत असतो। मात्र या ठिकाणी सुद्धा ताडी काढणारे कारागीरच कमी झाल्यामुळे व सरकारच्या जाचकटींमुळे हा व्यवसाय सुद्धा धोक्यात आलाय।